आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. माझं आराध्य दैवत भगवान शिव, समस्त संकटांना दूर करणारे, त्यांच्या असीम दयेनं विश्वातील सकल अवघड कार्य सफल होतात. मला प्रेरणा मिळाली आहे. मी माझ्या प्रभूंच्या प्रसन्न प्रतिमेची स्थापना करावी आणि अभिषेक करून त्यांची पूजा करावी. प्रभू, आपली अनंत नावं आहेत. तुमच्या सेवकाकडून रामाकडून अजून एक नाव स्वीकार करावं. आजपासून इथं लोक आपल्याला श्रीरामेश्वर नावानं ओळखतील. माझ्या वीर सैनिकांनो, 100 योजन समुद्रावर सेतू बांधून आपण आपलं लक्ष सोपं केलं आहे. जो विजय 400 कोस लांब होता, तो जणू आता 4 हात दूर राहिला आहे. आणि पृथ्वीवरून अनीती, अधर्म आणि अनाचाराचा अंत करून टाका. नव्या रथावर चढून इतका का तोऱ्यात दिसतोयस? रावणाच्या समोर आला आहेस तर मस्तक नमवून ये. तू जर याआधी मस्तक नमवून आला असतास तर कदाचित तुझ्या वाचण्याची शक्यता निर्माण झाली असती. परंतु आता तर तुझं मस्तक कापणं अनिवार्य झालं आहे. माझं नाव आहे रावण. तिन्ही लोक ज्यांचं यशगान करतात. धर्माची मर्यादा भंग करणाऱ्या पापी माणसा, तुझ्या समस्त पापांचा दंड आज तुला अवश्य मिळेल. नल, नील, आज्ञा प्रभू. विश्वकर्मानंदन, आपण अजूनपर्यंत आपल्या इतक्या महान शिल्पकलेला लपवून ठेवलं. क्षमा करा प्रभू. आम्हाला आमच्या मातापित्यांची शपथ होती. सांगितल्याशिवाय आम्ही आमचे गुण स्वतःहून सांगत नाही. प्रभू, आम्हाला आशीर्वाद द्या. समस्त वानर जातीच्या सहाय्यानं सिंधूवर सेतुबंधनाचं निर्माण कार्य आरंभ करतो. शुभस्य शीघ्रम. महाराज सुग्रीव, आपल्या वानरांना सांगा की या क्षणापासून सेतुबंधनाचं कार्य आरंभ करा. सेतुबंधनाचं सर्व कार्य नल आणि नील यांच्या आज्ञेनुसार होईल. प्रभू, आपल्या आज्ञेचं पालन केलं जाईल. माझं आराध्य दैवत भगवान शिव, समस्त संकटांना दूर करणारे, त्यांच्या असीम दयेनं विश्वातील सकल अवघड कार्य सफल होतात. मला प्रेरणा मिळाली आहे की या पवित्र स्थानावर, जिथं संपूर्ण सागराला पार करणाऱ्या एका महान सेतूच्या निर्मितीचं अवघड कार्य आरंभ होत आहे. मी माझ्या प्रभूंच्या प्रसन्न प्रतिमेची स्थापना करावी आणि अभिषेक करून त्यांची पूजा करावी. आपण सर्व जोपर्यंत सेतू निर्माणाच्या कार्यात व्यग्र असाल, मी त्यांची पूजा करत राहीन. तेव्हा महाराज सुग्रीव, आपण आत्ताच दूत पाठवून काही विद्वान ऋषी आणि पुरोहितांना बोलवण्याचा प्रबंध करावा, जे शास्त्रोक्त विधीनं इथं शिवलिंगाची स्थापना आणि त्यांची विधिवत पूजा करतील. श्रीसूर्यवंशावतंसः श्रीदशरथात्मजो रामाहम्. श्रीदशरथात्मजो रामाहम्. ममात्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्त पुण्यफलप्राप्त्यर्थम् सर्वविघ्न निवारणार्थम् सर्वदा शुभफलप्राप्त्यर्थम् सेतुबंध प्रारंभ समये मन इप्सित फलकामना सिद्ध्यर्थम् श्री ज्योतिर्लिंग श्रीरामेश्वर महादेवस्य अचल प्राण प्रतिष्ठा पूजनाद्यर्चनम् अहं करिष्ये. अचल प्राण प्रतिष्ठा
प्रतिष्ठा पूजनादर्शनम् अहं करिष्ये। यज्ञमीमन्तानो स्वरिष्ठं यज्ञध्वंसामीमन्दधातु विश्वे देवासपिहमादयन्ता। शिवलिंगस्थापुनी विधिवत पूजा शिव समान प्रिय मजना दूजा। सेतु बांधाया राम राम लिहू लगे हनुमान जी। राम 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 श्री राम राम प्रभूचे नाव अधिक प्रभावी नाव। राम 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 श्री राम श्रीरामाच्या नावाने तरंगती पाषाण। राम म्हणे मतिमंद जास तो भजता श्रीराम। त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। राम नाम आधार मिळता। राम नाम आधार मिळता सागर से तू बांधिला। ज्यावर कृपा राम करीते दगडही तरण्याला गती। ज्यावर कृपा राम करीते दगडही तरण्याला गती। लक्ष रामजी सिद्धि रामजी रामच से तू भारे। रामच से तू भारे राम कर्म हे रामच करता। रामाची पुण्याई रामाची पुण्याई। राम काज करणाऱ्यामध्ये रामच शक्ती होई। भिन्न भिन्न नावानी करती काम असे रघुराई। भक्त परायण त्या भक्तांना सारे श्रेय देती हो। ज्यावर कृपा राम करीते दगडही तरण्याला गती। 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 शान्तिरन्तरिक्षगुं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः। प्रभू, आपल्या आराध्य देवाच्या कृपेने
आणि आपल्या आशीर्वादाने समुद्रावर 100 योजनांचा सेतू बांधण्याचं कार्य सफलतेने पूर्ण झालं आहे. या सफलतेसाठी आपण सर्व अभिनंदनास पात्र आहात. हे शंकर, माझे प्रभू, माझे इष्टदेव, आपल्या असीम दयेमुळेच असंभव वाटणारं हे कार्य इतक्या सहजतेनं संपन्न झालं. तुमच्या श्रीचरणांशी रामाचे कोटी कोटी प्रणाम स्वीकार करा. माझी अजून एक विनंती स्वीकार करा भोलेनाथ. माझ्या समस्त अनुयायांना आपली भक्ती प्रदान करा. आपल्या भक्तीपासून विमुख होऊन जे माझ्याकडे येतील त्यांना माझ्या सेवेचं काहीही फळ प्राप्त नको होऊ दे. प्रभू, आपली अनंत नावं आहेत. तुमच्या सेवकाकडून रामाकडून अजून एक नाव स्वीकार करावं. आजपासून इथं लोक आपल्याला श्रीरामेश्वर नावानं ओळखतील. ओम श्री रामेश्वर महादेवाय नमः. 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 ओम श्री रामेश्वर. प्रभू, रामेश्वर नावाची व्याख्या सांगायची कृपा करावी. रामस्य ईश्वर यः सा रामेश्वरः. जो रामाचा ईश्वर आहे तो रामेश्वर आहे. उमा, माझ्या रामप्रभूची चतुराई पाहिलीस? कशी आपल्या वाक्पटुत्वाने रामेश्वरची व्याख्याच बदलून टाकली. मग खरी व्याख्या काय आहे स्वामी? रामः ईश्वरो यस्य सा रामेश्वरः. अर्थात राम ज्याचे ईश्वर आहेत तोच रामेश्वर आहे. मी तर त्यांचा दास आहे. सदा राम नामाचा जप करीत असतो. म्हणून तेच माझे स्वामी आहेत. आपल्या दोघांच्या गूढ व्याख्या कोणालाही समजणं खूपच कठीण आहे स्वामी. का? मला समजणं तर सहज सोपं आहे. मी तर भोळा भाबडा आहे. रामाचा थांग लागणं असंभव आहे. त्यांना तर तोच जाणू शकतो ज्याला ते स्वतः जाणून देतात. आपल्या दोघांना नमस्कार. नमस्कार तर त्यांना करा देवी. महाराज सुग्रीव आणि समस्त वानर वीरांनो, नलनील यांचं कौशल्य आणि आपणा सर्वांच्या अद्भुत साहस आणि सहकार्यानं 5 दिवसात हे असंभव कार्य संपन्न झालं आहे. आजपर्यंत या पृथ्वीवर इतका मोठा सेतू निर्माण नाही होऊ शकला. या सेतूला बांधून आपण सर्वांनी आपल्या अद्भुत साहसाचं एक अपूर्व उदाहरण जणू जगासमोर प्रस्तुत केलं आहे. माझ्या वीर सैनिकांनो, 100 योजन समुद्रावर सेतू बांधून आपण आपलं लक्ष्य सोपं केलं आहे. जो विजय 400 कोस लांब होता तो जणू आता 4 हात दूर राहिला आहे. समुद्रावर बनवलेला सेतू आपल्याला आवाहन करत आहे की बलिदानी वीरांनो, या आणि या सेतूला पार करून पुढे जा आणि पृथ्वीवरून अनीती, अधर्म आणि अनाचाराचा अंत करून टाका. माता चंडिका भवानीचं नाव घेऊन हर हर महादेव गर्जना करत, शत्रूच्या नाशाची गर्जना करत हा सेतू पार करून टाका. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. प्रभू, सेतूवर सर्वप्रथम आपले चरण पडू देत.
रामाची असंगे वेगाने उत्साहाने रामाची असंगे वेगाने उत्साहाने रामाची सेना निघे रामाची सेना निघे लंकेमध्ये पोचू आम्ही हा महासागर ओलांडुनी हा महासागर ओलांडुनी हो सफल अभियानामध्ये स्वप्न से साकारण्या स्वप्न से साकारण्या पाप नीतीचा अंत होऊनी धर्माचा जयकार हो धर्माचा जयकार हो विजयी होतील रामचंद्र हे रावण ही हरणार हो रावण ही हरणार हो रामावर विश्वास हो रामाचा आधार हो रामावर विश्वास हो रामाचा आधार हो कल्याण राम करी रामाची सेना निघे रामाची सेना निघे रामाची सेना निघे नव्या नव्या रथावर चढून इतका का तोऱ्यात दिसतोयस? रावणाच्या समोर आला आहेस तर मस्तक नमवून ये. तू जर याआधी मस्तक नमवून आला असतास तर कदाचित तुझ्या वाचण्याची शक्यता निर्माण झाली असती, परंतु आता तर तुझं मस्तक कापणं अनिवार्य झालं आहे. अरे तपस्वी, अजूनपर्यंत तू ज्या योद्ध्याला मारलंस मी त्यांच्याप्रमाणे नाही. माझं नाव आहे रावण. तिन्ही लोक ज्यांचं यशगान करतात, लोकपाल तर ज्याचे बंदी आहेत. तू खर, दूषण आणि विराटला मारलंस. बिचाऱ्या वालीचा लपून वध केलास. कुंभकर्ण आणि मेघनाथला मारलंस. आज मला त्या सर्वांचा सूड घ्यायचा आहे. जर तू रणभूमी सोडून पळून नाही गेलास तर आज त्या सर्वांचं वैर काढीन. हे नको विसरूस, आज रावणाशी सामना आहे. रावणाशी. नीच निशाचर, असहाय्य स्त्रीवर वीरता दाखवणाऱ्या भेकडा, तू कोणत्या निकषावर स्वतःला वीर म्हणवतोस? धर्माची मर्यादा भंग करणाऱ्या पापी माणसा, तुझ्यात समस्त पापांचा दंड आज तुला अवश्य मिळेल. दंड देण्याचं काम राजाचं आहे, कोणा भिकाऱ्याचं नाही. पहिल्या प्रथम दंड हा घे तुझा दंड. एक धर्म रथावर बसला, एक पाप रथावर बसला. दोन महारथी, दोन महाबली संग्राम करताहेत. अंतिम चरणात युद्ध रावण राम करताहेत. अंतिम चरणात युद्ध रावण राम करताहेत. युद्धम 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 महायुद्धम. एक धर्म रथावर बसला, एक पाप रथावर बसला. दोन महारथी, दोन महाबली संग्राम करताहेत. अंतिम चरणात युद्ध रावण राम करताहेत. अंतिम चरणात युद्ध रावण राम करताहेत. आज काही ना काही निर्णय होऊन जाणार. निश्चित ही पापी कर्म्याला फळ मिळणार. भरला जातो जेव्हा पापाचा घडा. पापी पाही फक्त काळ उभा. पापी पाही फक्त काळ उभा.
एक धर्मरथावर बसला एक पापरथावर बसला दोन महारथी आकाशात संग्राम करताहे अंतिम चरणात युद्ध रावण राम करताहे अंतिम चरणात युद्ध रावण राम करताहे युद्धम 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 महायुद्धम रघुनाथाचे अमोघ बाण निष्फळ होत आहेत. नाही देवेंद्र, रघुनाथाचे बाण निष्फळ नाही होत. ही तर रावणाची आसुरी माया आहे. यामुळे त्याची मस्तके कापली जातात आणि जोडली जाऊन पुन्हा सजीव होत आहेत. अशा प्रकारे रावणाचा संहार कसा होईल? प्रभू हृदयाला लक्ष करून बाण का नाही मारत? अवश्य हृदयात बाण लागताच त्याचा संहार होईल. हे देवराज इंद्र, हे एक गूढ रहस्य आहे. श्रीराम रावणाच्या हृदयाला लक्ष करून बाण नाही चालवणार, कारण श्रीरामांना माहित आहे की रावणाच्या हृदयात निरंतर सीतेचा वास आहे. सीतेच्या हृदयात स्वतः प्रभू श्रीराम
प्रत्येक क्षणी विराजमान असतात आणि प्रभूंच्या उदरात तर 14 भुवन 7 खंड सृष्टी वसली आहे. अशा अवस्थेत जर बाण मारतील तर रावणाबरोबर सीता, तिच्याबरोबर राम आणि रामाबरोबर समस्त ब्रह्मांडाचा विनाश होईल. तर मग रावणाचा अंत कधीच नाही होणार? होईल. वारंवार मस्तकावर प्रहार होईल. अशा प्रकारे मस्तकाच्या वारंवार कापण्यामुळे तो व्याकुळ होईल. अशा प्रकारे व्याकुळ अवस्थेत त्याच्या हृदयातील सीतेचा ध्यास सुटेल. जरी एखाद्या क्षणासाठी त्याच्या अंतर्मनातून सीतेचा ध्यास नाहीसा झाला तरी त्याच क्षणी अंतर्यामी राम रावणाच्या हृदयात बाण मारून त्याचा अंत करतील. प्रभू, ब्रह्माजींच्या वरदानाने दशाननाच्या नाभीत अमृत आहे. कुंडलाकृतीने युक्त अमृतत्वाचे मूळ आहे ते. त्याच्या प्रभावाने एक मस्तक कापल्यावर दुसरे मस्तक उत्पन्न होते. प्रभू, आपण पहिल्यांदा अग्निशस्त्राचा उपयोग करून नाभी विवरणातील अमृत सुकवून टाका. तेव्हाच त्याचा अंत होऊ शकेल. बिभीषण, जोपर्यंत तू जिवंत असशील राक्षस जातीचा विनाश होतच राहणार. प्रभू, या राक्षसाचा वध करण्यासाठी ब्रह्मास्त्राचा प्रयोग करावा. देवतांनी याच्या विनाशाची जी वेळ सांगितली होती ती आली आहे प्रभू.